राधे राधे, जय श्रीराम मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे मी आलोय वहिनींच्या मामांच्या गावी. तर काल तुम्ही बघितला एक मामांचं घर, तर हे बघा तुम्हाला दाखवतो दुसऱ्या मामांचं घर. तर आमच्या वहिनींच्या मामांची घरं सर्व जुन्या प्रमाणामध्येच आहेत. आणि हो, इथं मोठी गाडी यायला पण कुठली सुविधा नाहीये. इथं फक्त 2 व्हीलर्स घेऊन येऊ शकतो, ते पण खूप सांभाळून घेऊन यावे लागते. चला तर मग बघूया वहिनींचं मामाचं घर आतून कसं दिसतं. आणि हो, तुम्हाला पण असल्या घरामध्ये राहायला आवडेल का हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि हे घर काय तेवढं पण ओल्ड नाहीये का, म्हणजे ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केलेली आहे थोडंफार. ह्या चौकटीची डिझाईन बघून तुम्ही सांगू शकता का हे किती ओल्ड असणार. आणि हे बघा मांगो शिकारीला बसलाय. आणि घराच्या मागच्या साईडला अशी केळीची बगान आणि सुपारीची माडं लावलेली आहेत. आणि माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला आज आवाज येत असेल तर तो आज तुम्ही इग्नोर करा, का म्हणजे मी बाहेर बसून व्हॉइस ओव्हर करतोय. आणि हे बघा मशरूम, हे कुठल्या टाईपचं मशरूम आहे तुम्ही मला सांगा. आणि हे खाल्या मरतो का माणूस हे पण नक्की सांगा. त्यानंतर मी आणि दाजी आलो सुपारी माडा बघायला. सुपारी माडांमध्ये एवढं भारी वाटते की नाही, थंड थंड गार, जसं की कोणीतरी एसी बसून गेलेला आहे. पण तुम्ही याला नॅचरल एसी पण म्हणू शकता. जंगलामध्ये आणि हिरव्या वातावरणामध्ये तुम्हाला ऑक्सिजन खूप चांगलं भेटतं. चला तर मग मी तुम्हाला उद्या दाखवतो वहिनींच्या तिसऱ्या मामांचं घर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे.